की गुरु म्हणजे नक्की काय आहे? त्याचा गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे? त्यामुळे गुरु का श्रेष्ठ? तर गुरु ईश्वरापर्यंत नेण्याचं कार्य गुरु करतात. परशुरामांनी कर्णाला जी विद्या दिली होती, ती विद्या तर तुला ज्यावेळी त्याची गरज असेल त्यावेळी तू विसरून जाशील. तसंच एवढा बलवान असून, सूर्यपुत्र असून सुद्धा त्या क्षणी गुरुच्या मार्गदर्शनाखाली, योग्य मार्गदर्शनाखाली न आल्यामुळे ती विद्या विसरला. म्हणजे केल्यानंतरच कृपा होईल ना. शहरी भागामध्ये 82% लोक हे मानसिक तणावामध्ये हल्ली जगतायत. एवढी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणून शिष्यामध्ये आज्ञापालन हा गुण खूप महत्वाचा आहे. गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंना पूजतात, पण ज्यांना गुरुच नाहीत त्यांनी काय केलं पाहिजे? बऱ्यापैकी गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये ती गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर त्याचं काय संदर्भ आहे? रस्त्यावर अपघात झाला किंवा एखाद्या व्यक्ती समस्येमध्ये अडकला तर लोक व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त असतात, पण मदत करणारा हा खूप एखादाच व्यक्ती असेल की जो एवढं धाडस करून मदतीला जाईल. शिष्यामध्ये असे कोणते गुण पाहिजेत की गुरुला अभिप्रेत आहेत? गुरूंचं आज्ञापालन केलं पाहिजे. तसं राष्ट्राची आणि धर्माची स्थिती सुधारण्यासाठी किमान दिवसाचा 1 तास तरी आपण दिला पाहिजे. स्वतः धर्माचा अभ्यास केला पाहिजे आणि इतरांना पण धर्मशिक्षण दिलं पाहिजे. ती नैतिक मूल्यांची रुजवणूक केली पाहिजे. केवळ ज्ञानग्रहण करून जे आहे तर माणूस म्हणत नसतो. हल्ली आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग किती गुन्हे करतोय. हल्ली आई म्हणजे जिला आपण आई म्हणतो की सगळ्यात सुरक्षित स्थान म्हणजे आई. हल्ली अशी परिस्थिती की आई व्यभिचारासाठी, अनैतिक संबंधासाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्यांच्या हत्या करते. आज समाज असा झालाय. आहे की शिक्षण, ती सुशिक्षित आहे ना, त्या महिलेकडे पण आहे की डिग्री आहे त्या महिलेकडे, मग डिग्रीने ती आई आदर्श आई नाही झाली ना. त्यामुळे गुरु शिष्य परंपरा कशासाठी? तर जोपर्यंत आपण धर्म सोडला की अधर्म वाढतो, हे लक्षात घेऊन धर्माची संस्थापना हे गुरूंचं कार्य आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेविषयी सखोल माहिती. बऱ्याच जणांना असे प्रश्न पडले असतील की गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमेमागचं रहस्य काय आहे? तर आज आपण हे जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत सौ भक्तिताई डाफळे, हिंदू जनजागृती समिती. तर ताई, पहिला प्रश्न विचारायचा की गुरुपौर्णिमेचं महत्व काय आणि ती साजरी का केली जाते? सर्वात पहिल्यांदा कसं आहे ना की आपल्या भारतीय संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे गुरु शिष्य परंपरा. आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये गुरूंचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि ही जी गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो तर ती का साजरी करतो? तर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. शिष्याच्या जीवनातील हा खूप महत्वाचा दिवस असतो आणि गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा आपण म्हटलं जातं. तर या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झालेला आहे म्हणून व्यासपौर्णिमा पण म्हटलं जातं. आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हणजे काय? तर व्यासांचं उच्छिष्ट म्हणजे काय? तर व्यासांना आहे ना सर्व प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे त्यांना असं कुठलंच ज्ञान नाहीये की जे व्यासांना, महर्षी व्यास यांना नाहीये. आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व, व्यासांकडे एवढं ज्ञान आहे. त्यांच्याकडून येणारं ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ प्रतीचं ज्ञान आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे म्हणून ते श्रेष्ठ आहेत. ते आदि गुरु म्हणून त्यांना म्हटलं जातं. आणि म्हणून आपण ज्या स्टेजवर चढतो त्याला पण आपण व्यासपीठ म्हणतो. आणि म्हणून बरेच जण जे येतात ते व्यासपीठाला नमस्कार करतात. म्हणजे आदिगुरु जे वेदव्यास आहेत, ज्यांनी वेदांचं जे आहे तर ते वेगवेगळ्या अन्य उपवेदांमध्ये जे आहे तर ते त्याचं वर्गीकरण केलं, त्यांची निर्मिती केली. त्यानंतर वेदांच्या 18 पुराणं त्यांनी लिहिली. त्यानंतर महाभारत जे आहे तर त्यांची रचना त्यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारचे विविधांगी ज्ञान आणि ग्रंथसंपदा जी आहे तर ती वेदव्यास यांच्याकडून आपल्याला मिळाली. आणि म्हणून व्यास पौर्णिमा म्हणून पण गुरुपौर्णिमेला म्हटलं जातं. आणि गुरु जे आहेत ना तर ते कसे असतात? तर गुरु हे शिष्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. म्हणजे गुरु या शब्दाचा अर्थच तो आहे
की अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे म्हणजे गुरु. म्हणजेच काय, तर तो अंधकार कसला आहे, तर अज्ञानाचा आहे. मग अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला की अर्थातच ती व्यक्ती जी आहे तर ती खऱ्या अर्थाने तिला दिशा मिळते जीवनाला. तर म्हणून गुरूंचं अत्यंत महत्वाचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये आहे. आणि या आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सर्वीकडे साजरी केली जाते. गुरुपौर्णिमे का साजरी केली त्याच्याविषयीचं महत्त्व सांगितलं. पण मनामध्ये अजून एक प्रश्न पडतो की गुरु म्हणजे नक्की काय? त्याचा गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे? बरोबर. म्हणजे ते समजून घेत असताना आपण एक गोष्ट समजून घेऊया की बघा आपण हल्ली आत्ताच्या आधुनिक युगामध्ये आहे ना, ज्ञान मिळवण्याचे असंख्य मार्ग आहेत. म्हणजे ChatGPT आहे, नंतर Google आहे, YouTube आहे. खूप सारे वेगवेगळे माध्यम आहेत की जिथून आपण ज्ञान मिळवू शकतो. पण ज्ञान मिळवणं आणि ते आचरणात आणणं यात खूप फरक आहे. फरक आहे. ज्ञान मिळवण्याचे असंख्य मार्ग आहेत, पण जोपर्यंत आपल्याला प्रेरणा देणारी एखादं प्रेरणा, प्रोत्साहन आपल्याला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला जे आहे तर त्या ज्ञानाचं आचरणात आणण्याला काही मर्यादा येतात. म्हणजे बघा की प्रामाणिकपणा या गुणाच्या संदर्भात कितीही ग्रंथ वाचले तरी जोपर्यंत आपण प्रामाणिक व्यक्तीच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत तो गुण आपल्यामध्ये निर्माण होत नसतो. आणि हे गुरूंचं महत्व आहे की आपण कितीही धडे वाचले पण प्रत्यक्ष ते आचरण करणारी व्यक्ती आपल्या समोर नसेल, ती प्रेरणा नसेल, तर आपण ते आचरणात आणू शकत नाही. जसं लहान मुलांचं पण आहे बघा की त्यांना ते कसं शिकतात लहान मुलं, तर आई वडील, त्यांच्या आसपासची लोक, त्यांचे आजी आजोबा, जे कोणी घरामध्ये व्यक्ती आहेत तर त्यांच्या आचरणातून लहान मुलं शिकत असतात. त्यांनी कितीही त्यांना आपण शाब्दिक ज्ञान दिलं तर त्यापेक्षा आपण एखाद्या व्यक्तीचा आदर्श जेव्हा समोर ठेवतो आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेतो तर त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवू शकतो. आणि हे गुरूंचं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय, तर खूप सारे गुरु शिष्य परंपरेची उदाहरणं पण आपल्या इतिहासामध्ये आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी, त्यानंतर रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, नंतर आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, अशी असंख्य उदाहरणं इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये गुरु हे एखादा व्यक्तिमत्व घडवण्यासाठी किंवा राष्ट्र निर्मितीसाठी, समाज निर्मितीसाठी गुरूंची किती आवश्यकता आहे तर हे या इतिहासात काही घटनांमधून किंवा काही उदाहरणांमधून पण आपण शिकू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय, तर गुरु जे आहेत ना तर आपल्याला काय करतात, कशा प्रकारे मार्गदर्शन करतात, तर बघा आपण कितीही ज्ञान घेतलं तरी एक IQ म्हणजे आपला जे इंटेलिजन्स कॉन्टिनेंट आहे, ही आपली बौद्धिक क्षमता आहे, तर ती वाढेल ज्ञान घेऊन. म्हणजे आपण पुस्तक वाचन केलं, आपण आणखीन एखादं जे आहे ते युट्यूबवर एखादा व्हिडिओज पाहिले तर आपलं इंटेलिजन्स वाढू शकतो, बौद्धिक क्षमता जी आहे तर ती आपली वाढेल. पण आपला जो EQ आणि SQ आहे म्हणजे इमोशनल कॉन्टिनेंट आणि स्पिरिच्युअल कॉन्टिनेंट म्हणजे काय, तर आपल्यामध्ये असणारी एक संवेदनशीलता किंवा आपल्यातील भावना, ती भावनिक क्षमता ही पण खूप महत्वाची. का, तर ज्ञानाने हल्ली बघितलं तर खूप सारे आतंकवादी आहेत तर ते पण आहेत ना, सिव्हिल इंजिनियर आहेत, अजून भरपूर मोठ्या मोठ्या किंवा मध्यंतरी आपण पाहिलं अल फलाह युनिव्हर्सिटी, ते सगळे डॉक्टर्सच होते ना. म्हणजे ज्ञानाने, पुस्तकी वाचनाने, अभ्यासाने आपला IQ वाढेल, पण EQ जो आहे इमोशनल कॉन्टिनेंट, तर तो आपल्यामध्ये ते व्हॅल्यू एज्युकेशन, ती नैतिक मूल्यांची रुजवणूक आणि ते ज्ञान योग्य मार्गाने वापरण्याची बुद्धी किंवा ते मार्गदर्शन हे गुरुच देतात. आणि म्हणून गुरूंचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. दुसरी गोष्ट काय, तर जीवनाचा आपल्या मनुष्य जन्माचं खरं ध्येय काय आहे, तर हे याची जाणीव आपल्याला गुरु करून देतात. कारण की हल्ली कसं झालंय ना की पैसा, गाडी, बंगला हे जे सगळं भौतिक सुख आहे
तर ते खरं असं लोकांना वाटतं. बरोबर. पण आज ते कितीही मिळालं तरी लोक समाधानी आहेत का? नाही, सुख नाहीये. नाहीये. हम्म. म्हणजे लोकांना कुठलं पाहिजे? चिरंतन सुख पाहिजे, कधीही न संपणार. हम्म. पण ते तर ह्या मायेत नाहीये. ते हे कितीही मिळवलं आपण गोष्टी तरी आपण असमाधानीच राहतो. बरोबर. आपल्याला अजून वाटतं अजून मिळालं पाहिजे अशा गोष्टी. हम्म. पण खरं जो आनंद आहे तर तो कशात आहे? तर मनुष्य जन्माचं ध्येयच आहे ईश्वर प्राप्ती. आणि ईश्वर प्राप्ती जी आहे तर ती गुरुकृपेशिवाय होत नाही. होऊ शकत. बरोबर. आणि म्हणून जीवनाचं खरं ध्येय साध्य करायचं असेल आणि जीवनाचा खरा आनंद जर आपल्याला अनुभवायचा असेल तर त्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते. आणि गुरुकृपेसाठी अर्थातच गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय चिरकाल टिकणारं सुख आपण उपभोगू नाही शकणार, ज्याला आपण आनंद म्हणतो. आणि ते कशात आहे? तर ते आहे साधनेमध्ये. ती साधना कशी करायची तर याचं मार्गदर्शन पृथ्वी तलावरती केवळ गुरुच देतात. आणि आता तुम्ही गुरूंचं सांगितलं तर त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला एवढं महत्व आहे की देवापेक्षा जास्त का महत्व आहे? ते त्याचं काय कारण आहे म्हणजे नक्की? म्हणजे आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये गुरूंना देवापेक्षाही मोठं स्थान दिले. का? तर गुरु आहेत ना, तर गुरु काय करतात? तर आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्ण घडवतात. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला मदत करेल. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपल्याला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटते की अरे मदत केली. पण गुरु काय करतात ना, तर गुरु आपण नेमकं कोण आहोत तर आपल्यातला खरा व्यक्ती गुरु बाहेर काढतात आणि आपल्याला घडवतात. म्हणजे फक्त मार्गदर्शन करून सोडून नाही देत गुरु. तर गुरु आपल्याला खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रसंगातून, वेगवेगळ्या मार्गदर्शनातून, वेगवेगळ्या परिस्थितीतून आपल्याला गुरु जे आहेत ना तर ते आपल्याला घडवत असतात. फक्त मार्गदर्शन नाही तर पूर्ण व्यक्तिमत्व हे घडवतात. आपल्याला खरा व्यक्ती, खरा आदर्श व्यक्ती हे गुरु आपल्याला तयार करत असतात. आणि म्हणून ते आणि ते फक्त याच जन्मात असतात असं नाहीये, तर जन्मोजन्मी गुरु आपल्या सोबत असतात. त्यामुळे गुरु का श्रेष्ठ? तर गुरु ईश्वरापर्यंत नेण्याचं कार्य गुरु करतात. अंतिम ध्येयापर्यंत नेण्याचं कार्य गुरु करतात. ईश्वर जरी कृपा आशीर्वाद देत असले, शक्ती देत असले तरी त्यांच्यापर्यंत घेऊन जाणारं कोण आहे? तर गुरु आहेत. बरोबर. आणि म्हणून गुरु जे आहेत तर ते श्रेष्ठ आहेत असं आपला हिंदू धर्म म्हणतो. म्हणजे देव जर रागवले तर देवांना जे आहे तर त्यांना सांगणं, आपली बाजू मांडणं हे गुरु करू शकतात. पण गुरु जर रागवले तर त्यांचा राग कोणीच काढू नाही शकत. म्हणून गुरूंची कृपा अखंड आपल्यावरती राहावी, गुरूंचं आपल्याला कृपा संपादन करता यावी, तर यासाठी आपले अखंड प्रयत्न असले पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे. म्हणजे कसं असतं की बघा, आपल्याला आपल्या आयुष्यात आहे ना एखादं वाक्य, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट असतो. काहीतरी एक टर्निंग पॉइंट असतो की एखादं वाक्य वाचलं किंवा एखाद्याने काहीतरी कौतुक केलं, कुणीतरी प्रोत्साहन दिलं तर आपल्या जीवनाला कलाटणी मिळते. मग ही का? तर ते जे मिळतंय ना आपल्याला ऊर्जा, ते प्रोत्साहन, ते खूप महत्वाचं असतं. किंवा ते एखादं वाक्य किंवा कौतुक, कुठली एखादी गोष्ट असू दे जी आपल्या व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देते. म्हणून म्हणतात ना, बऱ्याच जणांना आपलं कोणतरी मेंटॉर असलं पाहिजे, मार्गदर्शक असलं पाहिजे. तर फक्त ज्ञान ग्रहण करणं इथपर्यंतच नाहीये, तर मार्गदर्शक आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या कृतीतून, त्यांच्या प्रोत्साहनातून, त्यांच्या कौतुकातून, त्यांनी सांगितलेले आपल्यातील दोष, गुण, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कुठल्या बाजू कमी आहेत, कुठल्या आपण चांगल्या आपल्यामध्ये आणल्या पाहिजेत, तर हे मार्गदर्शन करणारं आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं असतं. आणि ते गुरु असतात की जे खऱ्या अर्थाने आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात. केवळ बाहेरून आपलं समीक्षण ते करत नाही, तर ते आपलं अंतर्बाह्य आपल्याला ओळखत असतात. आणि खरं मार्गदर्शन आपल्याला भावनिक स्तरावर फक्त गोड नाही बोलत, तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपण काय आहोत याची जाणीव, स्वची जाणीव, आणि आपण काय घडायला पाहिजे त्या ध्येयाची जाणीव, आणि त्यासाठी आपल्या बरोबरीने ते आपल्यासाठी झगडत असतात, प्रयत्न करत असतात. आणि म्हणून गुरूंना देवापेक्षाही मोठं स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीत दिलेलं आहे. तुम्ही जे आता सांगितलं, गुरूंनी जर एखादा रागवले, तर मला एक उदाहरण आठवते महाभारतामधलं. परशुरामांनी
कर्णाला जी विद्या दिली होती ती हम्म. विद्या तर तुला ज्यावेळी त्याची गरज असेल त्यावेळी तू विसरून जाशील. बरोबर. तसंच एवढा बलवान असून सूर्यपुत्र असून सुद्धा हम्म. त्या क्षणी गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग्य मार्गदर्शनाखाली न आल्यामुळे ही विद्या विसरला. म्हणजे हे एक उदाहरण मोठं आहे महाभारतामधलं. आणि कसं असतं, ज्ञान घेतल्यानंतर ज्ञानाचा पण लोकांना गर्व होतो. हम्म. आणि जर ज्ञानाचा गर्व झाला तर ती बुद्धी जी आहे ना, तर ती विवेकी राहत नाही, हम्म. तर ती विध्वंसक होते. बरोबर. त्यामुळे गुरूंना माहिती असतं की कोणाला कुठलं ज्ञान दिलं पाहिजे, कोण कुणामध्ये काय क्षमता आहे, आणि ते ज्ञान हे समाज हितकारी, स्वउन्नती, समाज उन्नती, कुटुंब उन्नतीस कारणी लागावं, यासाठी गुरु शिष्याला सातत्याने त्याचे गुण दोष अहंकाराची जाणीव करून देत असतात. हम्म. मग बऱ्याचदा लोकांना असे गैरसमज पण होतात की गुरु असे वागले, हे वागले, पण तसं नाही. तर आपल्यामध्ये एखादा विकार उत्पन्न झाला तर मिळालेल्या ज्ञानाचा लोक गैरवापर पण करतात. हम्म. मग त्यामुळे त्याला ते सातत्याने ते ज्ञान हितकारीच व्हावं त्याच्यासाठी पण आणि समाजासाठी पण, म्हणून गुरु सतत सतर्क असतात त्या दृष्टीने. आणि मला असं वाटतं की गुरुच्या आज्ञेत किंवा जे गुरु सांगतात ते जर शिष्य आचरण करत असेल तर बराचसा समाज सुधरू शकतो या कारणामुळे. नक्कीच. म्हणजे गुरु हा गरजेचा आहे आपल्या जीवनामध्ये. हो, गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचेच आहेत असं. गुरुपौर्णिमे दिवशी अजून एक असा प्रश्न पडतो की प्रत्येकाने गुरुपौर्णिमे दिवशी करण्यासाठी कोणतं आचरण केलं पाहिजे, त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी कोणतं आचरण केलं पाहिजे, आध्यात्मिक आणि. बरोबर. म्हणजे कसं आहे ना की आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये जे गुरु आहेत तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणजे कृतज्ञता म्हणजे काय, तर जे काय आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, जे काय आपल्याला मदत झालेली आहे, तर त्याविषयी मनोमन आभार व्यक्त करणं म्हणजे कृतज्ञता. मग आता खरं तर आपण ते शब्दात नाही व्यक्त करू शकत, कारण त्यांनी जे आपल्यामध्ये परिवर्तन आणलेलं आहे, तर आपण कितीही कृतीतून शब्दातून व्यक्त केलं तरी त्याचे आभार आपण कितीही व्यक्त केले तरी ते कमीच आहेत. पण खरी कृतज्ञता काय, तर गुरूंनी केलेलं मार्गदर्शन आचरणात आणणं आणि गुरूंना अपेक्षित असा आदर्श शिष्य बनणं, ही गुरूंप्रती खरी कृतज्ञता असते. आणि गुरूंना तेच अपेक्षित आहे. त्यांना काही अपेक्षा नाहीये की तुम्ही आम्हाला हे द्या, ते द्या. मायेतल्या वस्तूंचं आकर्षण गुरूंना नसतं. गुरूंना अपेक्षित काय असतं, तर जे मार्गदर्शन केले तुझ्या उन्नतीसाठी ते तू प्रामाणिकपणे आचरण कर, आज्ञापालन कर, स्वतःमध्ये सातत्य आण, स्वतःमध्ये प्रामाणिकपणा आण. तर हे गुणांची खाण आपल्यामध्ये निर्माण करणं, एक व्यक्ती आदर्श शिष्य तयार करणं आणि आपण तसं त्यांच्या मार्गदर्शनावरती खरं उतरणं, ही खरी कृतज्ञता आहे. गुरूंचं आपण पूजन त्या दिवशी करतो, गुरूंचं चरणांचं पूजन करतो, काही जण पादुकांचं पूजन करतात, काही ठिकाणी मोठा उत्सव पण असतो, साजरा केला जातो. तर गुरूंचं पूजन तर आपण या दिवशी करतोच सर्वजण. पण खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी आहे ना, आपण हा दिवस आत्मचिंतनाचा दिवस असतो आपल्यासाठी, की वर्षभरामध्ये गुरूंनी जे काही मार्गदर्शन मला केलेलं आहे, तर त्या मार्गदर्शनानुसार मी किती कृती केली, मी माझ्यामध्ये काय काय परिवर्तन केलं, माझ्यामध्ये जे आहे तर किती गुणांची निर्मिती झाली, किती दोष आणि अहम जे आहेत तर ते कमी झाले, आणि गुरूंनी सांगितलेली साधना मी केली का, तर असं आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस असतो. आणि मग जे काही गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, जे काही आपल्याला त्यांनी सहाय्य केलेलं आहे, तर त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते मनोमन, आणि आत्मपरीक्षण करून कुठे कमी पडलो तर ते पुढच्या वर्षभरासाठी आपण ते ध्येय घेतलं पाहिजे कृतीसाठी, की आता मला ह्या गोष्टींमध्ये परिवर्तन करायचं आहे आणि गुरूंची कृपा संपादन करायची आहे. म्हणजे केल्यानंतरच कृपा होईल ना, म्हणून शिष्यामध्ये आज्ञापालन हा गुण खूप महत्वाचा आहे. गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंना पुजतात, पण ज्यांना गुरुच नाहीत त्यांनी काय केलं पाहिजे? आता ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु नाहीयेत, तर खरं कसं आहे ना, गुरु आपण शोधायचे नसतात, तर योग्य शिष्याकडे गुरुच स्वतःहून येतात. मग त्यामुळे योग्य शिष्य होण्यासाठी पहिल्यांदा आपण प्रयत्न करायचा. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर सर्वांनी आपल्या कुलदेवतेची उपासना केली पाहिजे. जेव्हा आपण कुलदेवीची उपासना सुरू करतो
तेव्हा एक साधनेचा टप्पा आहे. जसा शाळेमध्ये पण आहे ना, पहिलीचा अभ्यास झाला की दुसरीचा, दुसरीचा झाला की तिसरीचा. थेट आपण 10वीच्या अभ्यासक्रमाला बसत नाही. मग तसंच अध्यात्मामध्ये पण तसंच आहे, की प्राथमिक टप्प्याची साधना म्हणजे आपले कुलदेवीची उपासना आपण केली पाहिजे. तो उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की आपसुकच गुरु आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि मग आपल्याला मार्गदर्शन करतात, की पुढे पुढे आपण आपल्या प्रकृतीसाठी, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण कुठली साधना केली पाहिजे. तर याचं मार्गदर्शन गुरुच आपल्याला करतात. मग गुरु आपल्या आयुष्यात येण्यासाठी प्राथमिक टप्प्याला काय केलं पाहिजे, तर आपण कुलदेवीचं नामस्मरण केलं पाहिजे. कुलदेवीचं त्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवीचं पूजन करू शकता आणि कुलदेवीचं नामस्मरण रोज केलं पाहिजे. तर ज्यांची कुलदेवी भवानी देवी असेल त्यांनी श्री भवानी देव्ये नमः, कोणाची कुलदेवी यमाई असेल तर श्री यमाई देव्ये नमः, आणि समजा कुलदेवी माहिती नसेल तर श्री कुलदेवताये नमः असा नामजप आपण करावा. म्हणजे किमान बऱ्याच जणांना अशी अनुभूती पण आलेली आहे, कारण अध्यात्म ह्या अनुभूतींचं शास्त्र आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनुभूती ज्या आहेत तर त्या प्रत्येकाला स्वतःला येतात, दुसऱ्यालाही येत नसतात. ते स्वतःच्याच स्वतःला येतात. जसं आपण साखर गोड आहे म्हणून ती गोड आहे की कडू आहे कळत नाही. ती गोड आहे याची अनुभूती येण्यासाठी ती खायलाच पाहिजे. ती खाल्ल्यानंतर त्या गोडवाचा अनुभूती येत असते. मग तसंच नामस्मरण पण जे आहे ना, तर त्याविषयी कितीही आपण ग्रंथ वाचन केलं तरी नामाचं महत्व बुद्धीला कळेल, पण खरं अध्यात्मातल्या अनुभूती येण्यासाठी त्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे प्रत्यक्ष. मग तसंच आहे की जेव्हा आपण कुलदेवीचं नामस्मरण सुरू करतो तेव्हा कालांतराने एक साधनेचा टप्पा पूर्ण झाला की आपल्या आयुष्यात गुरु येतात. आणि तोपर्यंत असं पण करू शकतो की आसपास कुठे गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असतात तिथे पण आपण जाऊ शकतो त्या दिवशी. जसा इथे हिंदू जनजागृती समिती पण गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करत असते. तसेच अन्य बरेचसे संप्रदाय आहेत की जे गुरुपौर्णिमा साजरी करत असतात. तर तिथे आपण जाऊ शकतो. तिथे जे मार्गदर्शन आहे ते ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. आणि मूळ म्हणजे कुलदेवीचे नामस्मरण रोज करणं म्हणजे योग्य गुरु आपल्या आयुष्यात येतात. माझा एक प्रश्न आहे वैयक्तिक, की गुरुदेव दत्तांचं पूजन केलं जातं त्या दिवशी. बरोबर. तर गुरुदेव दत्तांचं किंवा अजून जे गुरु असतात त्यांचं पूजन, पण बऱ्यापैकी गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये ती गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर त्याचं काय संदर्भ आहे? आता श्री दत्त ही जी देवता आहे तर ती मुळातच गुरु म्हणजे त्यांच्या नावापुढे पण दत्त गुरु म्हणजे तो एक दत्त संप्रदाय मोठा संप्रदाय आहे ज्यामध्ये दत्तांनाच साक्षात गुरु मानलेले. जसं नवनाथ जे आहेत तर त्यांचे पण गुरु दत्त गुरुच आहेत. तर दत्त संप्रदाय मोठा आहे आणि त्यामध्ये जे कोणी संप्रदायामध्ये उपासना साधना करतात तर त्यांचे गुरुच मुळात दत्त आहे आणि त्यामुळे त्यांना दत्त गुरु म्हटलं जातं. आणि ते गुरु रूपातच आहेत. म्हणजे ते स्वतः सुद्धा त्यांनी 24 गुण गुरु केले होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या आचरणातूनच सर्वांना शिकवलं की प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काहीतरी गोष्टी शिकलो पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीतून चांगल्या वाईटातून पण काय करायला नको ते शिकलं पाहिजे, चांगल्यातून चांगली कृती काय करायला पाहिजे ते आपण शिकलं पाहिजे. तर त्यांनी त्यांचं पूर्ण अवतार काळामध्ये सर्वांना गुरु रूपातच मार्गदर्शन केलं की शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जे जे करायला हवं तर ते सर्व श्री दत्तगुरूंनी केलं. आणि दुसरी गोष्ट काय तर दत्तगुरूंचं पण नामस्मरण का केलं जातं तर त्याच्या पाठीमागे पण शास्त्र आहे की आपल्या घराण्यामध्ये जे पूर्वज आहेत, ज्या आधीची पिढी जी वारलेली आहे तर त्यांना पुढची चांगली गती मिळण्यासाठी आहे तर त्यांच्या प्रवासामध्ये काही अडचणी यायला नको. तर या दृष्टिकोनातून प्रत्येक घरामध्ये श्री गुरुदेव दत्त हा किमान 9 माळा किंवा 30 मिनिटं तरी नामजप आपण केला पाहिजे. कारण आपल्या घराण्यामध्ये पितर संतुष्ट असतील तर घराची भरभराट होते. आणि मग पितरांना संतुष्ट करण्यासाठी आपण वेगवेगळे विधी श्राद्ध वगैरे करत असतो. पण रोज जो करण्यासारखं उपासना आहे तर ती आहे श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण. आणि मग हे जेवढं आपण रोज किमान 30 मिनिट तरी करावं. ते आपण जेवढं करू तेवढं दत्तगुरु हे पितरांचे स्वामी आहेत आणि ते काय करतात तर आपल्या पितरांना पुढची गती मिळवून देतात. त्यांचे जे काही ते अतृप्त असतील तर त्यांना ते पुढची गती मिळवून देऊन आपल्या घराण्यामध्ये पण त्यांचा कृपा आशीर्वाद राहावा पितरांचा, ते अडकून राहू नयेत या दृष्टिकोनातून दत्तगुरूंची कृपा होते.
आणि दत्तगुरु त्यांच्यावरती पण, पितरांवरती पण कृपा करतात आणि आपल्यावरती पण कृपा होते. म्हणून बऱ्याचशा दत्त संप्रदायामध्ये दत्तगुरूंना गुरु रूपात पूजलं जातं आणि ते गुरु आहेत. पण आपण का सर्वसामान्यांनी दत्तगुरूंची उपासना करायची, रोज श्री गुरुदेव दत्त का जप करायचा, तर आपल्या घराण्यातील पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी आणि पितरांना पुढची गती मिळण्यासाठी आपण ही नामस्मरण केलं पाहिजे. मला अजून एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आत्ताची जी तरुण पिढी आहे तर त्यांना गुरुचे महत्व किती आहे, म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीसाठी? म्हणजे आता कसं आहे की आता जर आपण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आता आपल्या चारी बाजूनी आहेत. जसं हल्ली जे आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे. म्हणजे शिक्षणामध्ये स्पर्धा, त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही म्हणून स्पर्धा, नोकरी मिळत नाही म्हणून लग्न होत नाही, मग त्यामुळे घरातले पण टेन्शन मध्ये असतात, ती व्यक्ती पण तणावामध्ये असते. म्हणजे अशा अनेक समस्या आज आहेत. म्हणजे शहरी भागामध्ये एका सर्वेक्षणानुसार शहरी भागामध्ये 82% लोक हे मानसिक तणावामध्ये हल्ली जगतात. एवढी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तर मग ह्या मानसिक तणावातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आणि आपल्याला जर समाधान आणि शांती अनुभवायची असेल तर ती आपण केवळ गुरुचरणांशीच अनुभवू शकतो. त्यामुळे हल्ली वेगळ्या ताणतणावाच्या खूप समस्या वाढलेल्या आहेत आणि ते त्याला कारण पण हेच आहे की माणसाची जी सात्विकता आहे ना ती पण कमी होत चालली आहे. कारण माणूस फक्त भोगवादी विचारामध्ये अडकलेला आहे. तर ज्या प्रकारे नैतिक मूल्य आज शिकवली गेली पाहिजेत, म्हणजे ती शिकवली न गेल्यामुळे काय झालंय तर ज्ञान पुष्कळ आहे पण ते ज्ञान योग्य मार्गाने वापरण्याची जी विवेक बुद्धी ती कमी होत चालली. म्हणजे साधा आपण आता पाहतो की रस्त्यावर अपघात झाला किंवा एखाद्या व्यक्ती समस्येमध्ये अडकला तर लोक व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त असतात, पण मदत करणारा हा खूप एखादाच व्यक्ती असेल की जो एवढं धाडस करून मदतीला जाईल. किंवा हल्ली बघतोय आपण दिवसाढवळ्या मुलींच्या वरती हल्ले होत आहेत. तर अशा वेळेस पण त्यांचं म्हणजे लोकांना प्रतिकार करायला पाहिजे हेच सुचत नाही. म्हणजे एखाद्या नराधम आहे तर तो त्या मुलीवरती चाकूने वार करत असतो किंवा आणखीन काय काय कृती करत असतो, पण लोक बघतात. म्हणजे एवढी शून्य, म्हणजे संवेदना एवढ्या शून्य झाल्या किंवा प्रतिकाराची मानसिकता एवढी लोकांची कमी झाली आहे की लोक ते थांबू शकत नाहीत. आणि हे कशामुळे ना, तर हे याच गोष्टीमुळे की जे गुरु आपल्या आयुष्यात पाहिजेत, जे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात, आपल्या तणावाचं जे आहे तर ते तणाव कमी करण्यासाठी आपल्याला सहाय्य करतात, योग्य व्यक्तिमत्व आपलं घडण्यासाठी, चुकीच्या गोष्टींना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करण्याची ताकद गुरूंमध्ये आहे, तसा शिष्य गुरु निर्माण करतात. तर म्हणून हल्ली जर आपण तरुण पिढी पाहिली तर बघा की आता जर आपण बघितलं तर पूर्वी आमच्या वेळेस तर शिक्षक दिसले तर आम्ही एका बाजूला लपून थांबायचो, का तर तेवढी आदरयुक्त भीती असायची. आणि हल्ली आता जर पाहिलं तर शिक्षकांवरती पण हल्ले होतात मोठ्या प्रमाणामध्ये. विद्यार्थी जे आहेत तर ते शिक्षकांना पण म्हणजे ते वातावरणच आता खूप गढूळ होत चाललेलं आहे. तर त्याला कारणीभूत काय ना, तर शिक्षकांनी पण आपलं जे आचरण आहे तर ते आदर्श ठेवलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा पण आहे की विद्यार्थ्यांनी पण, आपण विद्यार्थी दशेत आहोत तर या दृष्टिकोनातून तो जो शिष्यभाव आहे ना तर तो निर्माण होणं पण विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक आहे. आणि तो कधी निर्माण होईल तर तो आपसुक होत नसतो, तर खरा योग्य गुरु आयुष्यात आल्यानंतरच तो विद्यार्थी तशा दृष्टीने घडत असतो. मग आज जर आपण पाहतोय ना तर शिक्षण पण पोटार्थी झालं तर ती व्यक्ती फक्त पैसे कमवायचेच मागे लागेल, मग ती कशाही पद्धतीने पैसा कमवेल. मग म्हणून आयुष्यामध्ये आदर्श गुरु असणं की जे आपल्याला संस्कार, नीतिमूल्य यांची रुजवणूक करतील असे गुरु असणं आवश्यक आहे. नाही तर आता आपण बघतोय तरुण पिढी, म्हणजे खरं तर बघितलं तर आत्ताची तरुण पिढी ही खूप हुशार आहे, कारण ते अभ्यास करते, त्यांचं बौद्धिक क्षमता चांगली आहे, ते प्रश्न विचारून जिज्ञासा आहे त्यांच्यामध्ये. तर ही क्षमता खूप चांगली आहे, पण ती क्षमता योग्य दिशेला नेण्यासाठी गुरु असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं हेच महत्व आहे की तरुण पिढींना योग्य मार्गदर्शन करण्याची ताकद ही गुरूंमध्ये असते. जसं आपण पाहिलं की चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य
म्हणजे सर्वसामान्य मुलाला राजा बनवण्याची ताकद चाणक्यांमध्ये. बरोबर. कारण तो जो स्पार्क आहे ना, की त्या व्यक्तीमध्ये काय क्षमता आहे हे गुरु ओळखतात. बरोबर. की त्यांना मी या मुलावरती मी ह्याच्यामध्ये हा गुण आहे आणि याच्यावरती जर आपण कष्ट घेतले तर तो हा सर्वसामान्य आत्ता असलेला मुलगा हा राजा होऊ शकतो. तर हे ओळखण्याची ताकद गुरुमध्ये असते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना पण समर्थ रामदास स्वामींनी जे आहे ते वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ही आदर्श गुरु शिष्य जोडी आपल्या सर्वांना समोर आहे. आणि असे रामकृष्ण परमहंस यांना सुद्धा जे आहे ते स्वामी विवेकानंद यांना आत्मसाक्षात्कार हा रामकृष्ण परमहंसांनीच दिला होता. म्हणजे साक्षात काली मातेचे उपासक रामकृष्ण परमहंस. आणि त्यांनी खूप म्हणजे हिंदू धर्माची पताका शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जे भाषण त्यांनी केलं, तर त्यानंतर जे हिंदू धर्माचं कीर्ती वाढवली यांनी स्वामी विवेकानंदांनी, तर त्यांचा हा जो आदर्श आहे तर तो त्यांनी गुरूंकडूनच घेतला ना. ती प्रेरणा धर्मरक्षणाची, स्वतःमध्ये साधकत्व आणण्याची प्रेरणा देणारे कोण होते? तर गुरुच होते. आणि म्हणून कसं आहे ना, आता बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की गुरु जे आहेत ना तर ते फक्त आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. तर आध्यात्मिक मार्गदर्शन तर ते करतातच, कारण जोपर्यंत व्यक्ती आदर्श होत नाही ना तर ती समाजाला दिशा नाही देऊ शकत. म्हणजे आपल्याला जर एखादं गोष्ट बाहेर निर्माण करायची असेल तर ती आधी आपल्या आत असली पाहिजे, तरच आपल्याला तो सांगण्याचा अधिकार राहतो. आणि म्हणून गुरु आधी त्या व्यक्तीला घडवतात आणि मग त्या व्यक्तीच्या, त्या शिष्याच्या हातून जे आहे तर महान कार्य करून घेतात. आणि म्हणून आध्यात्मिक जे मार्गदर्शन आहे तर ते याचसाठी की पहिल्यांदा स्वबोध होणं आणि मग त्यानंतर शत्रुबोध होणं हे आवश्यक आहे. आणि स्वबोध आणि शत्रुबोध करून देणारे हे गुरु असतात. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःच्या उणिवा, स्वतःची क्षमता, स्वतःचे गुण, स्वतःचे कौशल्य हे लक्षात घेणं, त्याच्यावरती काम करणं, आदर्श व्यक्ती घडणं आणि त्यानंतर समाज घडवणं. कारण बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की हे गुरु आता हे एवढे आघात आता सध्या सुरू आहेत. लव्ह जिहाद मध्ये मुली ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धर्मांतरण केलं जातं लव्ह जिहादच्या माध्यमातून. ख्रिश्चन मिशनरीज आहेत तर ते चॅरिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करतात. म्हणजे आज 6 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश हे ख्रिस्ती बहुल झालेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतरण आज होतं. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलंय की राष्ट्र संस्कृती, तिथला धर्म जर आपण संस्कृती तिथली जर नष्ट केली तर आपसुकच ते राष्ट्र जे आहे ना तर ते नष्ट होतं. ते राष्ट्र जे आहे तर ज्यांनी आपल्यावर आक्रमण केलेलं आहे तर इथले स्थानिक लोक जेव्हा इथली संस्कृती, मूळ धर्म सोडून देतात तेव्हा आपसुकच ते राष्ट्रांतर झालेलंच असतं. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेने पहिल्यापासून धर्मसंस्थापनेचंच कार्य केलेलं आहे. आणि धर्मसंस्थापना म्हणजे काय? तर आदर्श राष्ट्र निर्मिती, आदर्श समाज निर्मिती म्हणजे धर्मसंस्थापना आहे. कारण धर्म हेच सांगतो की आदर्श कर्म करण्याचं कार्य धर्म करत असतो. आता लोक चुकीच्या पद्धतीने धर्म जे आहे तर ते पोर्ट्रेट करतात समाजापुढे, पण धर्म ही आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी ची कर्तव्य जे आहेत तर धारण केला जातो तो धर्म आहे. मग धारण काय करायचं? तर अशी नियमावली किंवा अशा सात्विक कृती धारण करायच्या की ज्याच्यामुळे स्वतःची आणि आध्यात्मिक आणि पारमार्थिक आणि सामाजिक पण उन्नती होईल. आणि हे धर्मसंस्थापनेचं कार्य गुरु शिष्य परंपरा करते. त्यामुळे आत्ताच्या काळाला काय अभिप्रेत आहे, तर आत्ताच्या तरुण पिढीकडून काय अभिप्रेत आहे, तर सध्या जी राष्ट्र आणि धर्म याच्यावरती होत असलेले आघात आहेत, आक्रमण आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये लव्ह जिहादमध्ये मुली बळी पडतायत. त्यांना मुलीच काय तर मुलं पण बळी पडतायत. आता बघितलं ना बिहारमध्ये एका व्यापाऱ्याच्या मुलाचं सुद्धा धर्मांतरण झालं. जिम ट्रेनर जी आहे तर ती मुस्लिम मुलगी होती आणि तिने त्या मुलाचं पण धर्मांतरण केलं. कसं आहे, आपण कुठल्या पंथाच्या विरोधात नाही, पण एखादे जर दुसऱ्याच्या धर्माला किंवा हिंदूंना काफिर ठरवून त्यांच्याच देवाला श्रेष्ठ म्हणत असतील आणि त्यांचा धर्मप्रसार करण्यासाठी
जबरदस्तीने धर्मांतरण करत असतील, फसव्या प्रेमाचं नाटक करून. कारण की प्रेम हे एकदाच होतं, 4-4, 5-5 वेळा होत नाही ना. बरोबर, नक्की. आणि मग निकाहच्या माध्यमातून 4-4, 2-2, 3-3 चौथी आणून ठेवणार तुम्ही आणि म्हणणार प्रेम आहे, तर असं नाही होऊ शकत ना. आणि ह्या फसव्या प्रेमाचा वापर करून जे लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण केलं जातं त्याला आमचा विरोध आहे. बरोबर. हलाल इकॉनॉमीच्या माध्यमातून समान अर्थव्यवस्था निर्माण केली जाते. त्याचा वापर जर आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी ते पैसा वापरला जाणार असेल, त्या पैशाच्या माध्यमातून जर लव्ह जिहादमध्ये मुलींना फसवण्याचं काम केलं जात असेल, तर हे थांबवणं हे गुरूंना अभिप्रेत आहे. कारण धर्माची संस्थापना म्हणजे काय, तर राष्ट्रावर आणि धर्मावर चालून आलेली संकट ती थांबवण्यासाठी प्रयत्न करणं आताच्या युवा पिढींनी हे गुरूंना अभिप्रेत आहे. बरोबर. आणि त्यासाठी काय करणं, तर आपण स्वतःला सुद्धा तयार केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून. मग ही गुरूंचं खरं धर्म संस्थापनेचं कार्य आहे. त्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की शिष्यानी तसं तयार झालं पाहिजे. बरोबर. शिष्यामध्ये असे कोणते गुण पाहिजेत की गुरुला अभिप्रेत आहेत? म्हणजे कसं आहे ना, आता शिष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर गुरूंचं आज्ञापालन केलं पाहिजे. तिथं बुद्धीचा कुठलाही अडथळा न आणता गुरूंनी सांगितलंय तर त्या कृतीत आणणं. सतर्कता, तत्परता, प्रामाणिकपणा हे गुण असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय ना, सतर्कता कशासाठी, तर बऱ्याचदा असं एखादी बोट आहे आणि त्या नावेला किंवा मोठं जहाज आहे, त्या जहाजाच्या तळाला एक छोटस छिद्र पडलं आणि काही जी लोक आहेत ना, तर ती त्या जहाजाच्या वरच्या मजल्यावरती आहेत. मग ती लोक जर म्हणाली की काय छोटस तर छिद्र आहे जहाजाला, कुठं आपल्यापर्यंत येणार, तर असं जर बेफिकीर वृत्ती ठेवली तर एवढ्या महाकाय जहाजाला छोटस जरी छिद्र पडलं समुद्रामध्ये तरी ते पाणी हळूहळू वरच्या मजल्यापर्यंत जाणारच आहे ना. मग म्हणून सतर्कता यासाठी पाहिजे की आज जरी अवतीभोवती हे सगळे आघात सुरू आहेत, पण त्याची झळ मला पोचणार नाही ह्या भ्रमात राहायला नको. आणि म्हणून आपण सतर्क असलं पाहिजे, कारण कधी ना कधी त्या जहाजाला जर छिद्र पडले तर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येऊन ते जहाज बुडणारच आहे. आणि म्हणून आपण आपला भाव कसा ठेवला पाहिजे, तर त्यामध्ये रामायणातली एक सुंदर कथा आहे की जटायू जे होते, तर ज्यावेळेस रावण माता सीतेला अपहरण करून घेऊन चालले होते, त्यावेळेस जटायूने ते पाहिलं आणि जटायूला तर माहिती होतं की रावण एवढा महाबलाढ्य राक्षस आहे, त्याच्याशी मी युद्ध करूच शकणार नाही. पण तरी पण हे कुठल्या तरी एखाद्या स्त्रीला ते घेऊन जात आहेत असं नाहीये, तर हा जो आहे तर अधर्म आहे, हा अधर्म आहे. आणि म्हणून मी माझ्या शक्तीनिशी याला प्रतिकार केला पाहिजे. आणि म्हणून जटायूने तिथे विरोध केला. त्यांना माहिती होतं की मृत्यू अटळ आहे माझा, आणि एवढ्या बलाढ्य शत्रूला मी सामोरं नाही जाऊ शकत. पण तरी सुद्धा जटायूने काय केलं, तर हा अधर्म आहे आणि तो थांबला पाहिजे आणि माझं कर्तव्य हे आहे की मी याच्यामध्ये उतरलं पाहिजे. तर आपली भूमिका ही जटायू सारखी असली पाहिजे की मी काय करू असा विचार जर आपण सगळे करत बसलो तर संकट उद्या केव्हा ना केव्हा घरामध्ये घुसणारच आहे. कारण ते आपल्या आजूबाजूला चालू आहे. जसं लव्ह जिहाद सारखं जे आहे, तर ते काही एखाद्या जिल्ह्यात किंवा एखाद्या राज्यात सुरू नाही, एखाद्या तालुक्यात सुरू नाही, आपल्या गावात सुरू आहे. किती घटना समोर येत आहेत आज. त्यामुळे आपल्या खऱ्या शिष्याने काय केलं पाहिजे, तर गुरूंना जे कार्य अभिप्रेत आहे धर्म संस्थापनेचं, मला सांगा, आपण जर बाहेर एवढी अराजकता आहे तर आपण घरात बसून कसं उपासना करू शकतो? आपलं मन तरी लागेल का नामजप करायला, पूजा करायला? उद्या घरात घुसून घरातले आपलं देवपूजा पण लोक करू देणार नाहीत. मग घरातले देव सुरक्षित राहावेत, मला उपासना करता यावी, यासाठी पहिल्यांदा समाज व्यवस्थित झाला पाहिजे ना. त्यामुळे समाजामध्ये जर अराजकता असेल तर कधी ना कधी ती घरात घुसणार आहे. मग मी माझं वैयक्तिक बघत बसलो तर ते साध्य नाही होणार. म्हणून जटायू सारखी भूमिका हल्लीच्या सर्वांनीच, केवळ तरुणांनीच नाही तर सर्वांनी ती घेणं अपेक्षित आहे की गुरूंना जे अभिप्रेत आहे धर्म संस्थापना, येणारे आघात रोखणं आणि ते रोखण्यासाठी स्वतः, जसं आपण पैसा कमवण्यासाठी दिवसातले 8-10 तास देतोच ना,
बरोबर. तर तसं राष्ट्राची आणि धर्माची स्थिती सुधारण्यासाठी किमान दिवसाचा 1 तास तरी आपण दिला पाहिजे. स्वतः धर्माचा अभ्यास केला पाहिजे आणि इतरांना पण धर्मशिक्षण दिलं पाहिजे. बरोबर. ती नैतिक मूल्यांची रुजवणूक केली पाहिजे. केवळ ज्ञानग्रहण करून जे आहे तर माणूस माणूस म्हणत नसतो. हल्ली आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग किती गुन्हे करतोय. हल्ली आई म्हणजे जिला आपण आई म्हणतो की सगळ्यात सुरक्षित स्थान म्हणजे आई. हल्ली अशी परिस्थिती की आई व्यभिचारासाठी, अनैतिक संबंधासाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्यांच्या हत्या करते. आज समाज असा झालाय. आहे की शिक्षण, ती सुशिक्षित आहे ना, त्या महिलेकडे पण आहे की डिग्री आहे त्या महिलेकडे, मग डिग्रीने ती आई आदर्श आई नाही झाली ना. बरोबर. त्यामुळे गुरु शिष्य परंपरा कशासाठी, तर जोपर्यंत आपण धर्म सोडला की अधर्म वाढतो, हे लक्षात घेऊन धर्माची संस्थापना हे गुरूंचं कार्य आहे. आणि खऱ्या शिष्याने ते स्वतः आचरणात आणणं, ती कृती करणं, ते धर्माचं रक्षण करणं, आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं रक्षण करणं, त्या केवळ रक्षण नाही तर तिचा प्रचार प्रसार करणं, हे काळाला सध्या गुरु कार्याला अभिप्रेत आहे. आणि गुरु म्हणजे केवळ देहधारी रूप नाही, तर गुरु म्हणजे तत्व आहे. तर भले सगळे गुरु शरीराने वेगवेगळे असले तरी तत्व त्यांचं एकच आहे. त्यामुळे सर्व गुरूंना हेच अभिप्रेत आहे कार्य, ते आपण केलं पाहिजे. आता आपण शेवटी गुरुपौर्णिमेचा श्रोत्यांना आपण काय उद्देश देणार आहे? म्हणजे आता या गुरुपौर्णिमेला आता जर आपण पाहिलं तर 3ऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे सगळीकडेच. कधीही 3रं महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती आहे सध्या. आणि वातावरणामध्ये पण आपण पाहिलं तर कुठल्याच ऋतूचं सध्या जे आहे ते ऋतुचक्र सुद्धा बिघडलेलं आहे. माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे. मानसिक विकारामध्ये जे आहे तर ती वाढ झालेली आहे. वस्तुतः जरी आपण भौतिक आणि यांत्रिक प्रगती कितीही केलेली असली तरी सध्या जे आयुष्यमानच कमी झाले तर ते यंत्रांचा कधी वापर करणार आपण ना. जे भौतिक सुविधा पुष्कळ आलेल्या आहेत पण त्यासाठी जिवंत तर राहिलं पाहिजे. मग सध्या आजारांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, शारीरिक व्याधी इतक्या वाढलेल्या आहेत. तर याला कारण एकच आहे की आपण केवळ बौद्धिक क्षमतांचा आणि भौतिक विकासाचा विचार करतोय, पण आत्मिक विकासाचा विचार जोपर्यंत स्पिरिच्युअल कॉन्टिनेंट म्हणजे आध्यात्मिक आणि आध्यात्मिक क्षमता जी आहेत आपली जोपर्यंत ती जाणीव वाढत नाही तोपर्यंत आत्मविकास होत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत हे जे काही बाहेर अराजकता आहे तर ती थांबणार नाही. ती जर थांबवायची असेल तर आपण स्वतः साधना केली पाहिजे, जी गुरुदेवांना अपेक्षित आहे. ती साधना आपण करणं. ती साधना म्हणजे काय, तर राणावनात निघून जाणं म्हणजे साधना नाही. तर आपण जे काही दैनंदिन कृती करतो तर ती ईश्वर सेवा म्हणून करणं ही साधना आहे. आपण ती परिपूर्ण सत्यम शिवम सुंदरम करणं म्हणजे साधना आहे. भगवंताचं नामस्मरण करत ती कृती करणं म्हणजे साधना आहे. त्यामुळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण यंदाच्या वर्षी आपण असं संकल्प करूया की जे गुरु शिष्य परंपरेला कार्य अभिप्रेत आहे ते म्हणजे धर्माची संस्थापना, सध्याचे होत असलेले आघात ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद आहेत, भारताला एक प्रकारे त्याची भारताची संस्कृती नीतिमूल्य संपवण्याचं काम सुरू आहे, तर त्याचं रक्षण करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. आता भले ईश्वर असं बघत नाही की तुम्ही किती वेळ देता, किती कार्य करता, हे ईश्वर बघत नाही. ज्याची जी क्षमता आहे, ज्याच्याकडे जेवढा वेळ उपलब्ध आहे तो त्यांनी द्यावा, हे ईश्वराला अपेक्षित आहे, हे गुरूंना अभिप्रेत आहे. म्हणजे सगळ्यांनीच खूप कार्य वेळ दिला पाहिजे असं नाही. आपल्याकडे जी वेळ आहे तेवढी द्या. तर ते गुरूंना, कारण ईश्वराला पण माहिती असतं ना प्रत्येकाची स्थिती, तर तो आपण किमान दिवसातला 1 तास तरी आपण आपल्या धर्माचा अभ्यास करणं, हे सर्व आघात हे जे आहेत ते समाजामध्ये सांगणं, ते हे आपण केलं पाहिजे. आता आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या अंतर्गत बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित हे अभियान सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही गावोगावी जाऊन लव जिहाद विषयी व्याख्यान आयोजित करतो, विनामूल्य व्याख्यान आयोजित करतो आणि त्या गावामध्ये जे आहे तर लव जिहाद विषयी जागृती करतो. तर या अभियानाला पण तुम्ही जोडू शकता. अशा प्रकारचं बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियानामध्ये आपल्या गावात व्याख्यान आयोजित करू शकता. त्यानंतर जे आहे तर स्वतः आपण साधना पण करायला
सुरुवात केली पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, आपलं प्रारब्ध जे आहे तर ते कमी करायचं असेल, आनंदाने आयुष्य जगायचं असेल, तर स्वतः वैयक्तिक धर्माचरण करणं आणि साधना करणं पण तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला जर गुरुमंत्र मिळाला नसेल तर आपल्या कुलदेवीचं नामजप आपण करूया. त्याच्या जोडीला 30 मिनिट दत्ताचा नामजप जो आहे, श्री गुरुदेव दत्त हा नामजप करूया. आणि आता रामराज्याची पुन्हा स्थापना व्हावी यासाठी रोज रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र पण म्हणूया. कारण हनुमंताप्रमाणे सुद्धा आपल्याला दास्यभाव आणि वीरभाव असणं आवश्यक आहे. त्यामुळे रोज या काही उपासना आपण सुरू करूया. ताईंना सर्वात प्रथम धन्यवाद देतो, कारण की त्यांना आपल्याला गुरु शिष्याची परंपरा काय आहे, गुरु म्हणजे काय आहे, आणि आताची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे, गुरूंकडून काय घेतलं पाहिजे आणि शिष्य म्हणजे काय, हे सर्व आपल्याला व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला जे सांगितलं, तर त्यांचे मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.